अकोला महापालिका हद्दीतील मराठी शाळांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं। शाळांमधील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत मनपावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला। मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेनं दिला आहे। मराठी शाळांमधील गैरसोयी दूर कराव्यात आणि मनपा प्रशासनानं शाळांकडे होणारे दुर्लक्ष थांबवावे या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अकोला महापालिकेला वारंवार विनंती करूनही लहान मुलांच्या मराठी शाळांमध्ये आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी शाळांच्या विकासासाठी दरवर्षी 2,05,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध होतो। मात्र अकोला महापालिका हा निधी मराठी शाळांवर खर्च न करता इतर कामांसाठी वापरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। निधी अभावी आणि सोयीसुविधांअभावी मराठी शाळांची विद्यार्थी संख्या घटत असून शाळा बंद पडत आहेत। शाळा बंद पडल्यानंतर महापालिका या मौल्यवान जागा धनाढ्य व्यक्ती आणि बिल्डरांना विकत असल्याचा मनसेने आरोप केला। महापालिका आयुक्तांनी आमच्या मागण्यांकडे त्वरित आणि सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर त्यांना अकोल्यात फिरणे कठीण करू असा इशारा मनसेकडून देण्यात आला। आम्ही मराठी शाळा बंद होऊ नये याकरिता महापालिकेला वारंवार विनंती करून सुद्धा लहान मुलांच्या मराठी शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज रोजी पर्यंत यांनी केली नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभियान या अंतर्गत दरवर्षी 2.5 कोटीचा निधी शालेय विद्यार्थ्यांकरिता व मराठी शाळेकरिता येते। अकोला महापालिका तो निधी खर्चही करत नाही व तो निधी जमा झाल्यावर वेगळ्याच कारणासाठी खर्च करते। त्यामुळे मराठी शाळेला फार गर्दी लागली आहे। त्याआधी शाळेला गर्दी लागून शाळा बंद होत आहे। शाळा बंद झाल्यावर त्या जागा विकून महापालिका धनाढ्य लोकांना देत आहे व बिल्डरांना देत आहे। त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपासून आम्ही आंदोलन करून या आयुक्ताला सडो की पळो करून सोडू त्याकरिता आज रोजी ठिय्या आंदोलन केले आहे।